कालावधीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही भिन्नपणाने लढालो, परंतु सुरेश लाड सारखा एक दमदार नेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या विधानसभेच्या प्रांगणामध्ये निवडून नेण्यामध्ये कर्जत खालीपूरच्या माझ्या सर्व सहकार्यांनी सुद्धा त्या निमित्ताने ताकद दिली. त्या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं रायगड जिल्ह्यामध्ये काम करणं थोडंसं अवघडच होतं. तरी सुद्धा मनोनिग्रह, मनोबल आणि आदरणीय पवार साहेबांचं मिळालेलं मार्गदर्शन, त्यांची ताकद आणि शक्ती या सर्वांच्या बळावरती गेल्या 10 वर्षामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती राजकीय प्रवास करण्यामध्ये आम्हाला सर्वांना त्या निमित्ताने कुठेतरी यश मिळू शकलं. विकास घरोघरी त्या निमित्ताने आम्ही पोहोचवला. आज साहेब या ठिकाणी प्रभाकर मोरे साहेबांच्या सोबत अपेक्षा कार्यकर्ते आलेले आहेत. 2002 सालामध्ये या रायगड जिल्ह्यातल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची अस्मिता टिकवण्यासाठी, आम माणसाच्या मनामध्ये असलेली भूमिका टिकवण्यासाठी त्यावेळेला दुर्दैवाने मी पक्षाचा आदेश मानू शकलो नाही, पण नगर विकास मंत्रिपदाचा राजीनामा सुद्धा त्यावेळेला 22 मार्च 2002 सालच्या कालखंडामध्ये दिला. कार्यकर्ते आणि नेते यांच्यातला सुसंवाद साधण्याची भूमिका त्यावेळेला स्वीकारली. सत्ता असेल नसेल, परंतु आदरणीय पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नेते मंडळींचा आशीर्वाद असला तर सत्तेपेक्षा तो मोठ्या प्रमाणावरती आपल्याला उपयुक्त ठरू शकतो. ही भावना त्या काळामध्ये रायगड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये आम्ही उत्तम पद्धतीने प्रज्वलित करू शकलो आणि त्या माध्यमातून झालेला एक फरक आम्ही सगळेजण अनुभवतो. 2004च्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्हाला यश मिळालं. त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा आम्ही हीच काम करण्याची मनोभूमिका चालू ठेवली. मला साहेब आनंद वाटतोय की आज कोकणामध्ये झालेला सूक्ष्मपणाचा बदल जर का आपण अनुभवतो आहात. 1995 साली ज्याला मी विधानसभेला उभा राहिलो आपल्या आशीर्वादातून, त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री आपण होता. त्यावेळेला सावंतवाडीपासून ते 14 माणगाव मतदारसंघापर्यंत 1 ते 13 मतदारसंघापर्यंत शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचा एक झंझावात त्यावेळेला निर्माण झालेला होता. ताकद आणि शक्ती त्यावेळेला शिवसेनेच्या पाठीमागे कोकणवासियांनी पूर्णपणे उभी केलेली होती. आणि आज बदललेलं चित्र आम्ही सगळेजण पाहत आहोत. भास्करराव जाधव असतील, रवींद्र माने साहेब असतील, प्रभाकरजी मोरे साहेब असतील, सुरेश जाधव असतील, असे असंख्य नेते गेल्या 8-10 वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवाहामध्ये टप्प्याटप्प्याने सामील झालेला आज तुम्ही आम्ही सगळेजण अनुभवतो आहोत. आणि आज पवार साहेबांना या महाडच्या पवित्र भूमीमध्ये, या चैत्यभूमीमध्ये मी नम्रपणे सांगतो आहे की आज कोकणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष क्रमांक 1चा पक्ष या तमाम कार्यकर्त्यांच्या मनोबलावरती, त्यांच्या आत्मविश्वासावरती रुजू करण्याचं काम आम्ही निश्चितपणाने केलेलं आहे. साहेब, तमाम आम्ही रायगडची आणि कोकणातली जनता आपली अत्यंत मनापासूनची ऋणी आहे. माझ्यासारख्या कमी शिकलेल्या एका भटक्या समाजामध्ये जन्माला आलेल्या कार्यकर्त्याला आपण ताकद आणि शक्ती दिली. राज्याचा अर्थमंत्री पदाची जबाबदारी आपण माझ्यावरती सोपवली. राज्याचा सुवर्ण महोत्सव वर्ष आम्ही साजरा करत असतानाच, या 50 वर्षाच्या सुवर्ण महोत्सवाचा मागोवा घेत असतानाच त्याचा अर्थसंकल्प मांडण्याची एक संधी किंवा आपल्या आशीर्वादाच्या माध्यमातून मिळाली. विधानसभेमध्ये अर्थसंकल्प मांडत असताना ही भावना भुजबळ साहेबांच्या, अजितदादांच्या, पिचड साहेबांच्या उपस्थितीमध्ये मी त्या ठिकाणी व्यक्त केली. मला जाणीव होती की अर्थसंकल्प मांडत असताना त्या चाकोरीच्या बाहेर आपल्याला मांडता येत नाही, पण त्या सर्वोच्च सभागृहामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या मुळे मी हा अर्थसंकल्प मांडू शकतो आहे. ही भावना त्या सभागृहामध्ये व्यक्त करत असताना माझ्या डोळ्यासमोर माझा राजकीय प्रवास आला, माझ्या डोळ्यासमोर कोकणची सारी जनता आली आणि हे मिळालेलं भाग्य आम्हाला सर्वांना एकत्रितपणे ज्या पद्धतीने साहेबांनी दिलेला आहे त्याचा आविष्कार रायगड आणि कोकणच्या कानाकोपऱ्यामध्ये करावा, या भूमिकेतून आम्ही कुठेतरी काम करण्याची सुरुवात केली. गेले महिनाभर अर्थसंकल्प मांडत असतानाच विधानसभेच्या निवडणुकीला, विधान परिषदेच्या निवडणुकीला सामोरं गेलो. साहेब, 1975च्या कालखंडामध्ये या देशाचे कृषी मंत्री, या राज्याचे कृषी मंत्री म्हणून आपण रायगड जिल्ह्यामध्ये आला होता. मगाशी प्रभाकर मोरे साहेबांनी, वसंतराव ओसवाल साहेबांनी संकटाच्या कालावधीमध्ये आपण येऊन या इथल्या सर्व लोकांना कशा पद्धतीने न्याय दिला ते त्यांनी सातत्याने सांगितलं. पण मला आठवतं की त्यावेळेला कोकण हे भाताचं कोठार होतं आणि त्या भाताच्या कोठारामध्ये ज्यावेळेला खोडकिडा लागलेला होता, त्या खोडकिडीच्या मुळेच कोकणातला आणि रायगड जिल्ह्यातला शेतकरी, भात पीक घेणारा शेतकरी पूर्णपणाने उद्ध्वस्त झाला होता. आणि खोडकिडीचं निर्मूलन करण्यासाठी 1975 साली आदरणीय अण्णासाहेब शिंदे, ममदानी साहेब, सपकाळ साहेब यांना घेऊन पवार साहेब ज्याला आले त्याला माझे वडील तालुका पंचायत समितीचे सभापती होते. आणि त्यावेळेला या जिल्ह्यामधल्या संकटात आलेल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याची प्रक्रिया 1975 सालाच्या कालखंडामध्ये आपण घेतली. आणि 1975च्या नंतरच्या कालावधीमध्येच या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आपण आम्हाला या संबंध मागच्या पिढीला दिलेला न्याय या जिल्ह्यातल्या जनतेने हा पूर्णपणाने त्या निमित्ताने पाहिलेला. आणि असं अनेक वेळेला राजकारणामध्ये घडत आलं की ज्या ज्या वेळेला लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका आल्या, विशेष करून लोकसभेच्या, त्या वेळेला पवार साहेबांना बोलवण्यासाठी आम्ही सगळेजण सातत्याने जात आलो. पवार साहेबांच्या उमेदवारीच्या, पवार साहेबांच्या येण्याच्या आशीर्वादाच्या मुळेच लोकसभेवरती आम्ही अनेक वेळेला निवडून आलो.
पण निवडून आल्याच्या नंतर कोण पवार साहेब असं कृतज्ञतेच्या माध्यमातून सुद्धा दुर्दैवाने आम्ही सातत्याने बोलत आहोत. निवडून आलो तर आम्ही स्वतःच्या कर्तृत्वावरती आणि पडलो तर आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाडलं. लोकसभेच्या 2004च्या निवडणुकीच्या पूर्वी या स्वतःला म्हणवणाऱ्या राष्ट्रीय नेत्यांना मीच आदरणीय पवार साहेबांच्याकडे नेलेलं होतं. मी जाहीररित्या सांगतोय, हे गुपित नाही. नाना, काँग्रेस सोडण्याचा निर्णय त्यांनी जवळपास घेतलेला होता. सिल्वर ओकला ज्यावेळेला त्यांना मी घेऊन गेलो त्यावेळेला काँग्रेस जवळपास सोडून, कारण एक अस्वस्थता त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती. पण साहेबांनी सांगितलं की तुम्ही आहात तिथंच थांबा, तुम्हाला संसदेवरती निवडून येण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अतिशय प्रामाणिकपणाने करेल. आणि म्हणून 2004च्या निवडणुकीमध्ये भुजबळ साहेब या जिल्ह्यामध्ये लोकांचा विरोध असताना सुद्धा संसदेवरती त्यांना निवडून येण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रामाणिकपणाने केलं. 2009 सालामध्ये ते उमेदवार राहिले. भास्करराव गुहागर पासून ते पेण मतदारसंघापर्यंत प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रचंड मताचा पिछेहाट झाली. 1.5 लाख मतांनी आमचा पराभव झाला. निवडून आले तर त्यांच्यामुळे आले आणि 1.5 लाखांनी पडले तर सुनील तटकरेच्यामुळे पडले. आता भुजबळ साहेब 1.5 लाख मतांनी पाडण्याची ताकद सुनील तटकरेची जर काय असेल, आपला अपयश झाकण्यासाठी माणसं अनेक वेळेला हेच बोलत होतात. मांडला सुद्धा दुर्दैवाने हेच घडलं. राजकारणामध्ये संधी नेत्यांनी दिल्याच्या नंतर लोकांची प्रामाणिकपणाने काम करण्याची मनोभूमिका स्वीकारल्याच्या नंतर जात पात धर्म याच्या पलीकडे हा माणूस आपल्या पाठीमागे ठामपणाने उभा राहू शकतोय. हे गेली 40, 45, 50 वर्ष महाराष्ट्रातल्या शाहू फुले आंबेडकरांचा विचार सामाजिक समतेच्या माध्यमातून, विचाराच्या बैठकीच्या माध्यमातून आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्रामध्ये रूढ केला. साहेब, आपण 4 वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात, राज्याचे विरोधी पक्षनेते झालात, केवळ विधानसभेचे नव्हेच तर असं आपण एकमेव नेतृत्व आहात की विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे सुद्धा आपण होतात. 1995 साली सत्तांतर झालं त्यावेळेला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून, विधान परिषदेमध्ये विरोधी पक्ष नेते म्हणून सुद्धा आपण काम पाहिलं, संसदेचे विरोधी पक्ष नेते म्हणून आपण काम पाहिलं. आणि 1962 साली चीनच्या आक्रमणाच्या नंतर स्वर्गीय चव्हाण साहेब त्यावेळेला दिल्लीला तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू साहेबांनी त्यांना बोलवलं. तसंच 91 सालच्या कालखंडामध्ये राजीव गांधींचं दुःखद निधन झाल्याच्या नंतर हा सह्याद्री पुन्हा एकदा हिमालयाच्या मदतीसाठी देशाचे संरक्षण मंत्री म्हणून धावून गेला. ही आठवण संबंध देशातल्या सर्वसामान्य माणसाला सुद्धा निश्चितपणाने वाटते आहे. साहेब, 2004 सालामध्ये युपीए घटित झाली, पण एक छोटा कार्यकर्ता, राजकीय कार्यकर्ते मी सांगतोय की युपीएचं गठबंधन करण्यासाठी आपली प्रभावीपणाची महत्वाची भूमिका त्या कालखंडामध्ये होती. कारण काँग्रेस जवळ कुण्या राजकीय पक्षाच्या लोकांनी साथ करावी याच्याबद्दल अनेकांच्या मनामध्ये संभ्रम असताना या सर्व समविचारी लोकांना, धर्मनिरपेक्ष विचारांना सोबत आणण्याची किमया केवळ साहेब आपण दाखवलीत. आणि म्हणून 2004 सालामध्ये युपीएचं गठन त्या निमित्ताने होऊ शकलं. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला 2004 सालापर्यंत मिळणारा भाव 60-65% शेतीची अर्थव्यवस्था, कृषी अर्थव्यवस्था या देशातली असताना सुद्धा शेतकऱ्यांना मिळणारा न्याय, शेतकऱ्यांच्या पोटी जन्माला आलेला शेतकरी नेत्यानेच त्यावेळेला जाणला. आणि म्हणूनच गेल्या 5-6 वर्षामध्ये शेतीमालाच्या उत्पन्नामध्ये प्रचंड प्रमाणावरची वाढ झाली. शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पतांच्या मध्ये जी काय आर्थिक पत त्यांच्या पाठीमागे उभी केली जाते त्याच्यामध्ये कित्येक लाख कोटी रुपयाची त्या निमित्ताने वाढ होऊ शकली. 78 साली राज्याचे मुख्यमंत्री असताना विविध कार्यकारी सोसायटीचं कर्ज माफ, सोसायटींचं व्याज माफ करण्याचा साहेब आपण निर्णय घेतला. महाराष्ट्रामध्ये नंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा कर्ज माफ झाली. पण केवळ आपल्यामुळेच महाराष्ट्राचा हा विचार देशपातळीवरती घेतला गेला आणि देशामध्ये जवळपास 70-75 हजार कोटी रुपयाची कर्जमाफी होऊन देशातल्या शेतकऱ्यांना न्यायाच्या प्रक्रियेवरती नेण्याची एक महत्वपूर्ण भूमिका त्या निमित्ताने होऊ शकली. 5 वर्षामध्ये आमची कोठारं भरली आणि ग्रामीण भागामध्ये गव्हाचं, ज्वारीचं, भाताचं उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना आज 1000 रुपयाच्या आसपास दर त्या निमित्ताने मिळू शकला. माझ्या रायगड जिल्ह्यात भाताचा कोठा राहिला नाही. भाताचं उत्पादन घेण्यासाठी सुद्धा फारशी क्षमता त्याच्या अंगामध्ये उरली नाही. पण आता पुन्हा एकदा शेतकरी रायगड जिल्ह्यातला सुद्धा भात पीक घेण्यासाठी उद्युक्त होऊ शकला. याचं कारण भाताला मिळणारा दर. अशा अनेक काही गोष्टी आपल्याला या निमित्ताने सांगता निश्चितपणे येतील. रायगड जिल्ह्यामधला उभा राहिलेला आरसीएफचा कारखाना असेल, ज्या परिसरांतील सारी कामगार मंडळी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवाहामध्ये सामील झाली, तो IPSLचा नागोट्याच्या परिसरातला कारखाना असेल, जवाहरलाल नेहरू जे अत्याधुनिक बंदर, JNPTचं अत्याधुनिक बंदर आज उरणच्या परिसरामध्ये उभा राहिलेला आहे, ससूनडागच्या धर्तीवरती एक पर्यायी बंदर, ते आज या सगळ्या रायगड जिल्ह्यामध्ये उभा राहिले असेल. औद्योगिकरणाबरोबरच या जिल्ह्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय देण्याची प्रक्रिया आपल्या हातून उत्तम पद्धतीने घडली. म्हणून प्रचंड प्रमाणावरती फळफळावरची लागवड त्या निमित्ताने होऊ शकली.